त्रास देतात अधिकृत तुमच्याकडे ब्लॅकमेलर येतात, माहितीचे अधिकार मला येतात आणि तुम्हाला नियम शिकवतात आणि मग तुमचे अधिकारी नियम दाखवतात. ते इलिगल चालू आहे त्यांना कसं येईल पुण्याला म्हणायचं अधिकृत कनेक्शन मागतात त्याबद्दल बोलून जावे. अधिकृत इमारत बांधणाऱ्यांना त्रास होणार बरोबर का ब्लॅकमेलर येतात आणि तुम्हाला काहीतरी नियम दाखवतात काय तुम्ही अनधिकृत बिल्डिंगला पुढे ट्रान्सफर लावायचं नाही. अधिकृत बिल्डिंग अनधिकृत बिल्डिंगला पुढे ट्रान्सफर लावायचं नाही. हे बघा याचं असं आहे जिकडे अधिकृत 100 लोकांच्या कनेक्शन आहे बरोबर आहे पण त्याच्यापेक्षा जास्त कनेक्शन आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात एकाला पण तुम्ही नाही. अधिकृतवाल्यांना तुम्ही सगळे नियम दाखवतात अमुक मीटरची जागा द्या ती आम्हाला रजिस्टर करून द्या. तुम्ही काही सरकारी कंपनी नाही म्हणत तुम्ही खाजगी आहेत तरी तुमच्या नावावर करून टाकता बरोबर त्यांना काही नियम नाही आणि एवढं करून तुमच्याकडनं त्रास होतो तो वेगळा. आणि आम्ही आता राऊत साहेबांनी सांगितलं आम्ही संयम सगळे दंड ठेवतो. आम्ही 100% उद्रेक मोठा करू मनात आणला पण आम्ही सांभाळून घेतो त्यांना कारण तुमच्या पण अडचणी आहेत तुमचे पण प्रॉब्लेम आहेत म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार ज्यावेळी आमच्याकडे मिटिंग होतं तुमच्या समस्या आम्हाला सांगा तर आम्ही सरकारकडनं कसं करून घ्यायला. आता आम्हाला दुसरा वास असा येतो इलेक्शनला जाणून बुजून तुमच्याकडनं असं तक्रारी जाणून बुजून केलं जातात त्या या तालुक्यामध्ये या विभागामध्ये उद्रेक व्हावा आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करतात आणि त्यासाठी काही लोक पोचलेले आहेत का ते असे उपद्व्याप करत असतात असा आमचा ठाम अनुभव आहे. आणि जाणून इलेक्शनच्या तोंडावरच होतं. आता तुम्हाला तुम्ही किती बोलले ना तरी ऑक्टोबरपर्यंत हे नाटकं चालू होणार इलेक्शन आणि हे होतं. आम्ही वारंवार होतो काही कुठे सहकार्य नाही करत सांगा. तिकडे तुमच्याच त्या कुठल्याही सरकारी खात्याला ज्यावेळी गरज लागते तेव्हा आमचे लोक रात्री अपरात्री उभे राहतात मशिनरीपासून सगळ्या ठिकाणी उभे राहतात आणि जो उपटसुंब आहेत उपद्व्यापी आहेत ते काही करतात त्यांच्याकडे तुम्ही दबून राहता. म्हणजे तुम्हाला शेवटी ती भाषा कळते अधिकाऱ्यांना. आम्ही कधी तुमच्या कर्मचाऱ्यांना काय वाईट बोलतो का विचारा आम्हाला पण कळतो तो काम करतोय तो कोणी सुरू शकत नाही कारण आता कामामध्ये आहे रात्री अपरात्री आहे काय लागली नव्हतं काय लागली आम्ही करतो का काय. आम्ही तुम्हाला असं सांगतो का तर विदाऊट परमिशन तुम्ही बोर्ड टाकतात विदाऊट परमिशन ट्रान्सफॉर्मर टाकतात लाईन विदाऊट परमिशन आम्ही पोराला आलो इतक्या वर्षात आम्ही सत्ताधारी असून सुद्धा आम्ही तक्रार केली तुम्ही तुमच्या आमच्याकडे परमिशन पाहिजे आता महापालिकेकडे काढली ट्रान्सफॉर्मर खाऊ विचार तुम्हाला म्हणाले तिकडे लावतात आम्ही पण चला तुमचं काम आहे आम्ही तुम्हाला सांगतो. पण आता हे ते सगळं चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे. त्याच्यावर मी जर हे 8-15 दिवसात नाही केलं तर मग आम्हाला काहीतरी उघडं करायला कारण मागे आम्ही सांगितलं त्यावेळी सुद्धा निर्णय करू का आंदोलन आम्ही आता तुमच्या ऑफिसवर नाही करणार अधिकाऱ्यांच्या घरावर जाऊन करणार. म्हणजे त्यांना घरामध्ये काय त्रास होतो तो त्यांना अधिकाऱ्यांना कळेल. इकडे ऑफिसमध्ये काय नाही तुम्हाला ज्यावेळी घरावर तुमच्या त्यावेळी तुम्हाला कळेल का घरच्यांना काय त्रास होतो. आणि इकडे हा पूर्व भाग आहे ना एकदम फार गरीब लोक राहणारे चाळीमध्ये राहणारे असे सगळे पाणी आलं लाईट गेला पाणी वरती चढू शकत नाही पाणी वाहून जातो परत त्यांची अडचण अशा अनेक अडचणी आहेत. सकाळी नोकरीला जाणार आहे तुमच्या पाण्यामुळे आमच्या लाईटमुळे पाण्याच्या वेगळ्या वेगळ्या वेळा बदलतात आणि त्यांना बिचारांना कामाला जायचं पाणी भरायचं असं चाळे एरिया आहे का तिकडे पाणी येतात फिरत असताना बिचारांना पाण्यासाठी जागा लागते. कधीतरी रात्री 12ला येतो 1ला येतो 1ला पाणी आलं का 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत ते बिचारे टाकतात परत सकाळी उठून ड्युटीला जायला अशा असंख्य अडचणी आहेत. तुमच्या अडचणी काय असेल तुम्ही सांगा ना आम्ही तुम्हाला पुढचं सहकार्य नाही करत. तुमच्या विभागाकडनं कसलाही सबस्टेशन असो काही असो कुठेही सहकार्य होत नाही काहीच नाही. एवढ्या योजना सगळं झालं एवढं तुम्हाला काय अडचणी असेल तुम्ही सांगायचं का बाबा आम्हाला या अडचणी नियम तुमच्याकडे अनेक आहेत तुमच्याकडे तुमच्यामुळे जर नुकसान झालं तर तुम्हाला भरपाई द्यायची असते. शेवटी आम्हाला नागरिकांना ते जागरूक करायला लागेल का बाबा या कायद्यानुसार तुम्ही तक्रार करा आणि यांच्याकडनं भरपाई द्या केसेस करायला लागतील. आम्ही मदत करू लोकांना पाहिजे तशी. आम्ही अधिकाऱ्यांच्या वरती तक्रारी करत नाही चला जाऊन द्या त्यांना अडचण आहे त्यांना साधन सामग्री कमी मिळते नाही तर आम्हाला आता उद्यापासून ते करायला लागेल तुमच्याच तक्रारी सगळ्यांच्या करायला लागतील. हात धुवून मागे लागायला लागेल आम्ही सगळ्या अधिकारी